नमस्कार, रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज पुलाव। त्यासाठी बटाटा, गाजर, फ्रान्सबी आणि वाटाणा घेतलेला आहे। वाटण्यासाठी कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। कांदा घेतलेले आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत। तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट करून घ्यायची। हे बघा, तेल मी 2 ते 3 पळी घातलेला आहे। देसी घी घालायचं आहे। खडा गरम मसाला, हे बघा मसाला छान भाजलेला आहे। तर कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान लाल ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा छान ब्राऊन झालेला आहे। त्यात आता टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण छान असा भाजून घ्यायचा आहे। अदरक लसूण पेस्ट घालायचे। एक 1.5 चमचा घातली मी। आणि आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याचं वाटण केलं असतं ते पण द्यायचं आहे टाकून। आणि हे सर्व एकत्र आता छान मसाला भाजून घ्यायचा। हे बघा, मसाला छान भाजलेला आहे। त्यात आता अर्धा चमचा हळदी पावडर घालायची। आता व्हेजिटेबल टाकायचे। हे सर्व मिक्स करायचं। 2 ते 3 मिनिटं आपण हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। नंतर राईस टाकायचा। चालतं, बघूया मग आता। मसाला छान भाजलेला आहे। आता व्हेजिटेबलमध्ये राईस मिक्स करायचे। आणि अंदाजानुसार पाणी ओतायचे। हे बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी अगोदर घातलं होतं, मी थोडंसंच आता घालत आहे। मिक्स करायचं आहे। आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। चालतं, कुकर खोलून बघूया। हे बघा, आपला व्हेज मिक्स पुलाव छान झालेला आहे। हे बघा, छान झालेला आहे। तुम्ही पण नक्की बनवा। थँक्यू, धन्यवाद।